त्याचा आता शॉर्टमध्ये त्याचं कसं फंक्शनिंग असते, त्याला काय काय लागते ते. आता ही आपली बस बारची मेन आपली आहे ना, हे आपण जी ड्रॉइंग आहे ती बनवली. हा मेन बस आहे आणि हा ट्रान्सफर बस आहे. हा बस आयसोलेटर आहे, ब्रेकर, लाईन आयसोलेटर आहे, सीटी, आणि मग इथनं असा ट्रान्सफर बस आयसोलेटरने ट्रान्सफर बसला कनेक्टेड आहे. इकडे काही बे आहे या सेक्शन 1 आणि सेक्शन 2 मध्ये आपला बस सेक्शन 1 आहे. या बस सेक्शन वरती आहे आपली ट्रिपिंग जी आहे ती ह्याच्यावरती आपण दिलेली आहे. म्हणजे हा जसा ओपन क्लोज होईल, आता जर हा ओपन असेल बस सेक्शन तर 2 सेक्शन होतील, सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 असे 3 झोन केलेले आहेत बस बारमध्ये. बस बार म्हणजे काय म्हणजे शॉर्टमध्ये सांगतो, इनकमिंग आणि आउटगोईंग करंट आहे ना सेम पाहिजे. त्याच्यात जर डिफरन्स असेल ना तर तो डिफरन्शियल करंटमध्ये जातो. जर फॉल्ट असेल कुठे, इकडे सपोज आता फॉल्ट असेल तर ते सगळे जे आहेत ते फीड करतात त्याला. आणि बसबारमध्ये कसं करंट खूप जास्त असतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याला प्रोटेक्शन त्याला गरजेचं आहे. तर बसबारमध्ये आपण काय आहे ना, त्याला आपण आयसोलेटरची लॉजिक देतो. त्याला समजायला पाहिजे कुठला बे कुठल्या सेक्शनमध्ये त्याला कसं समजणार, ते आयसोलेटरच्या लॉजिकली समजणार त्याला. आता हा आयसोलेटरचा क्लोज आहे, हा आपण स्टेटस देतो त्याला, म्हणजे ऑन आहे का ऑफ आहे असं स्टेटस आपण बसबारला देतो. तर आपण ते यार्डात घ्यायला पाहिजे ऍक्च्युली, पण ते यार्डात घेतलं की ते डिसिलिकेट होतं. त्याच्यामुळे आपण स्विच दिलेले आहे. तुम्ही आता पॅनलमध्ये दाखवू, त्याच्यात स्विच आहे. जसे हे ऑपरेशन झाले ना ऑन ऑफ, तसेच ते डीचं नाही दिलेलं आहे, फक्त बस आयसोलेटर आणि सी आयसोलेटर हे 2 आयसोलेटर दिलेत, प्रत्येक बेचे दिलेत, पॅनलवरच दिलेले आहेत. ते ऑन करायचे. जसा हा ऑन केला स्विच ऑन वर करायचा, ऑफ केला तर स्विच ऑफ वर ठेवायचा. बस हे त्याला आयसोलेटर लॉजिक दिलंय आणि करंट दिलेलं आहे. सिटी आपण त्याला बसबारला सिटी दिलेली आहे. असं मग त्याला समजते की हा जो बे आहे MIDC 1, आता हा क्लोज केला त्याला समजते हा सेक्शन 1 वरती आहे असं आहे. आणि हा जर आयसोलेटर क्लोज केला ना, जर हा ओपन असेल आणि इथे फॉल्ट झाला, सेक्शन 1 मध्ये फॉल्ट झाला, तर हे 3 बे ट्रिप होतील, त्या सेक्शन वरचीच ट्रिप होणार. हा ओपन असेल तर हा आणि इथे फॉल्ट झाला तर हा सेक्शन ट्रिप होणार. आणि एखादा बे जर ट्रान्सफर बरोबर बस असेल, ट्रान्सफर बसवर, आणि त्याचा फॉल्ट झाला तर फक्त आपला ट्रान्सफर तो आपला जो TBCचा आहे ब्रेकर तोच ट्रिप होणार. अशी सिस्टीम आहे बस. फीडर जर या सेक्शन मध्ये असेल आणि हा ओपन असेल ना तर हाच सेक्शन होणार. आणि जर हा क्लोज असेल, बस सेक्शन आयसोलेटर क्लोज असेल, तर त्याला पूर्ण एकच बस पकडणार, तो एकच झोन पकडणार आणि मग सगळे ट्रिप होणार त्या ह्याच्यावरती. एवढी अशा सिंपल सिस्टीम आहे, असं काय ह्याच्यात एवढं हे नाही, तिकडं नाही. फक्त ऑपरेशन कराल ना तेव्हा ते आयसोलेटर स्टेटस बरोबर द्यायची आहे. समजा तुम्ही आउटेज घेतलं नाही, हे विसरून गेले, ड्युरिंग त्यावेळेस एखादा बस फॉल्ट आला तर तो बे पण ट्रिप होईल. म्हणजे जर ऑन किंवा चुकून ओपनच राहिला आणि एखादा बस फॉल्ट आला तर तो बे ट्रिपच होणार नाही. आता तुम्ही फॉल्ट बघायला ते झोन 1 फॉल्ट, झोन 2 फॉल्ट असं येणार. ओपन असेल तर हा झोन 1 आहे, हा झोन 2 आहे. हा जर ओपन असेल तर हा झोन 1, झोन 2, झोन 3 असं येणार फॉल्ट मध्ये. आणि जर हा क्लोज असेल तर हा अख्खा झोन 1 असेल आणि हा झोन 2 असेल. बस एवढं लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये. आणि मेन झोन आणि चेक झोन असे 2 झोन असतात. म्हणजे काय बोलतात त्याला, रिलायबिलिटीसाठी आहे ना, मेन आणि चेक असे 2 झोन दिलेले आहेत. मेन झोन जो आहे ना तो आयसोलेटर बघतो, आयसोलेटर वरती त्याचा आयसोलेटर असते. आणि चेक झोन आहे ना तो करंट बघतो, करंट वरती. असे 2 आहेत, म्हणजे दोन्ही ऑपरेट होतील तेव्हाच तो ट्रिप होईल. आणि अजून ह्याच्यात म्हणजे असं LBB जे एखादा ब्रेकर जर आपला अटकला तर त्याचा LBB प्रोटेक्शन दिलेलं आहे आपण. जर फॉल्ट असेल आणि हा अटकला की LBB प्रोटेक्शन असते त्याला, म्हणजे LBB प्रोटेक्शन, लोकल ब्रेकर बॅकअप. म्हणजे फॉल्ट झाला तर रिले ऑपरेट होतो आणि ब्रेकरला ट्रिप करतो. पण तुमचा जर ब्रेकरच ट्रिप नाही झाला तर प्रॉब्लेम होईल ना, तो फीडच करत राहणार फॉल्ट. जरी तुमचा रिले ऑपरेट झालाय पण तुमचा ब्रेकर न ऑपरेट झालाय. त्यासाठी एक LBB प्रोटेक्शन असते, लोकल ब्रेकर बॅकअप. तो काय करतो, पूर्ण बस ट्रिप करून टाकतो, डेड करून टाकतो. समजा ह्याचा हा ब्रेकर जर ओपन नाही झाला, फॉल्ट आहे या लाईनवर, हा ब्रेकर ओपन नाही झाला, हा पूर्ण बस ट्रिप करणार. ही पूर्ण बस तो ट्रिप करून टाकणार. त्याला LBB प्रोटेक्शन. हा त्या बसवर जेवढे असेल सेक्शन
क्लोज आहे तर पूर्ण अख्खी तुमचे पूर्ण बस डेड होईल 100 kg. फक्त बस सेक्शन ट्रिप होईल एवढं नाही आयसोलेट राहिलं. तो बसबार वरती आहे ना ते सांगतो मी आता. बसबार हे जो करतो ना हा एलबीबी जो आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअल लाईनचा आहे ना तो काय करतो बसबारची सर्किट वापरतो. आता बसबार मध्ये काय करतो आपण हे ट्रिपच करतो ना त्याच्यामध्ये रेडीमेड सर्किट असते ट्रिपिंगची. ट्रिपिंगचे रिले दिलेले आहेत 96 चे वेगवेगळे रिले. तर तो एलबीबी काय करतो ही जी बसबारची सर्किट वापरतो. तर बसबारला माहितीच आहे तुमच्या की कुठला बे कुठल्या सेक्शन वरती आहे त्याला सगळं माहिती आहे ऑलरेडी. तर तो काय करतो तो बसबारला कमांड देतो आणि मग बसबार एलबीबी त्याचे जे फीडर आहेत ते ट्रिप करतो. असा त्यांचा संबंध आहे एलबीबीचा आणि बसबारचा. बस एवढंच आहे याच्यात बाकी काहीच नाही. तर आयसोलेटरचे स्टेटस देताना तुम्ही प्रॉपर द्यायचे ऑपरेशन. एनेबल केलेलं आहे का? नाही इंटरनल नसेल नाही एक्सटर्नल आहे ना. एक्सटर्नल म्हणजे हा. जो Feeder तुमचा एलबीबी ऑपरेट झाला तो Feeder त्याला होऊन सिग्नल आलेला देणार आहे. तो बस ऑपरेट होणार. बरोबर. म्हणजे तुम्ही एलबीबी ला इथे एक्सटेंड केलेलं आहे हा. 96 साठी. समजलं ना आता? एकदा पॅनल दाखवूया आता. एक Sectional मिनिट, आहे, मी काय isolate म्हणतो आहे म्हणून. हा. हे मित्रांनो तुम्ही ऑपरेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करा आणि मी तुम्हाला काय काय म्हणतो, आहे. हा. 220 kV ला सेक्शनलायझर हा. आहे, सीटी आहे, ब्रेकर आहे, दोन साईडला दोन आयसोलेटर. हा जर का क्लोज आहे हा ब्रेकर असेल तर आता आयसोलेटर आहे तर नॉर्मल आहे समजा. नाही हे आणि सेम आहे ना तुला म्हणजे ते काय हे आणि ते ह्याच्यावर हेच सांग ना ह्याच्यावरच विचार. याच्यावरच आता हा. सेक्शनलायझर आहे तो फक्त हा. आयसोलेटर आहे. ज्या आयसोलेशन वेळेला सिटी Breaker, ब्रेकर हा, हा. आयसोलेटर असतील तो automatic- मग तो जेव्हा फॉल्ट होईल ना तो ऑटोमॅटिक तो ब्रेकर ट्रिप होईल. म्हणजे 50% आपलं स्टेबल राहील. हा तेव्हा 50% वाचते आपलं. वाचेल. आता हे मॅन्युअल आहे. हा. आता हे तुम्ही मॅन्युअल ओपन क्लोज करताना फक्त त्याच्यावरती आयसोलेटर आहे आयसोलेटर वरती पण जेव्हा सिटी तेव्हा ऍक्च्युली वाचते पूर्ण एक सेक्शन वाचते. 50% वाचतं. हा वाचते एलबीबी ला पण मी बसणार बस हा दोन्ही दोन्ही हो तो ऑटोमॅटिक तो ब्रेकर ट्रिप बस कपलरचा ब्रेकर पण ट्रिप करतो. ट्रिप होईल. Section plus- तेव्हा काय करतो हे सगळे Right. हे आणि बस कपलर हा. ऑटोमॅटिक ते आता फॅसिलिटी नाही ना म्हणून तो पूर्णच बस तिथे जाणार. आयसोलेटरच आहे फक्त आता. हा बाकी 220 ला सिटी पण आहे, ब्रेकर पण आहे, बोथ साईड आयसोलेटर. बघ आता पॅनल बघून बघूया आपण. आणि हे मी काय म्हणतोय सिलेक्टिव्ह स्विच आहे ते बसबार पॅनलला आहे. हा ते दाखवून आता म्हणून आता सांग जरा फॉल्ट कसा बघायचा.